बघा, अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 आहे. तर अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर 1:2 आहे. जर ब ला 320 रुपये पगार असेल तर अ चा पगार क पेक्षा किती रुपयांनी कमी असेल असा प्रश्न सोडवायचा कसा सर? इथं गणितामध्ये ब चा पगार लेकरांनो दर्शवला. ब चा पगार आहे 320 रुपये. लक्ष द्या, प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही. प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं कसं? लक्ष द्या. अ आणि ब यांच्या पगाराचं गुणोत्तर 3:4. ब चा पगार दर्शवला 320 रुपये. ब च्या गुणोत्तराखाली तो मांडा आणि प्रश्न करा अ चा पगार किती असावा. त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार, जसं की 320 चा गुणाकार 3 सोबत छेदस्थानी 4, 4 8 32, त्यावर हे 0. 80 गुणिला 3 बराबर काय? तर हा गुणाकार 240, उत्तर रुपयामध्ये. अर्थात हा अ चा पगार. अ चा पगार मिळाला किती हो? 240 रुपये हा अ चा पगार. आता गणित म्हणते अ आणि क यांच्या पगाराचं गुणोत्तर 1:2. अ चा पगार मिळाला 240 रुपये. अ च्या गुणोत्तराखाली तो मांडा, प्रश्न करा की क चा पगार किती असावा. त्रैराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारानं सोडवण. 240 चा गुणाकार 2 सोबत छेदस्थानी 1 चा प्रश्नासोबत केला काय, नाही केला काय? हा अंशातील गुणाकार 480 रुपये छेदस्थानी 1 म्हणजे या एकट्या क चा हा पगार 480 रुपये. क चा पगार लेकरांनो 480 रुपये. आता प्रश्न विचारला की अ चा पगार क पेक्षा किती रुपयांनी कमी असेल. अ चा पगार क च्या पगारापेक्षा म्हणजे 480 वजा 240 ही वजाबाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर. हे आहे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. कमी, फरक म्हणजे वजाबाकी. अ चा पगार क पेक्षा किती रुपयांनी कमी असेल? 240 रुपयांनी. हे या प्रश्नाचं उत्तर. मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाहीत. ओके. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.